आई काय करताय तुम्ही? ते ठेवा पहिला ठेवा. नाही राहू दे आता, तुम्ही एवढं वाढलंय मी वाढते. आई तुम्हाला ती द्या इकडे, द्या इकडे. बसा तुम्ही बसा. अहो मी वाढणार आहे सगळ्यांना, माझ्या स्वतःच्या हाताने वाढणार आहे. तुम्ही बसा म्हणला ना, बसा खाली बसा. आता कसं अहो तुम्हाला म्हणलं ना सगळं मी माझ्या हाताने वाढणार आहे. हा बटाट्याची भाजी, पालेभाजी, कुरड्या, पापड्या, वा वा एकदमच भारी जेवण केले. जा वै बापू. हे आपलं साऱ्या म्हणजे तेज प्रतापराव. काय तुम्ही तर एकदम म्हणजे असे एकदम फास्टच निघालात. आम्हाला बी आजच कळलं तुम्हाला हे बी समजा जमतंय. अहो जमतं म्हणजे जमलंच पाहिजे. या अशा आमच्यावर रुसून आल्या तर काय व्हायचं आमचं मग. रुस्ती होय का? रुसून म्हणजे उद्या कधी रुसल्या बिसल्या तर आम्ही उपाशी पडायचो ना असं. खरं सांगू का, हे म्हणजे एकदम पिक्चर टाईपच झालं की हो. म्हणजे असं धरून चाला, असं का बा आमची ही पोरगी समजा उद्या तुमच्यावर रुसलीच असं धरून चाला. तर मग तुम्ही स्वतःच्या हाताने असं एकदम भारी टेस्टी स्वयंपाक, टेस्टी ते हल्लीची पोरं काय म्हणते त्याला स्नेह, ते यमी यमी, हा आठवलं मला, यमी. असं एकदम असं यम्मी यम्मी स्वयंपाक करून देऊन तिला खाऊ घालणार ना. म्हणजे धरायचं काय त्यात, रुसल्यातच त्या. म्हणजे वैद्य रुसले होय तुमच्यावर? हो विचारा त्यांनाच. वैदू काय? नाही म्हणजे आज सगळा स्वयंपाक मीच केला ना, त्यांना काही करू दिलं नाही. नाही म्हणजे कोणालाच काही करू दिलं नाही म्हणून चिडलेत असं म्हणायचं होतं मला. सुमन खरंच नशिबाने आपली पोरगी. हा अरे एवढा प्रेमळ आणि समजूतदार नवरा मिळाला नशीबच लागत. हो एजंट सासरे, आता काय गप्पाच मारत बसणार का? जेवणार नाही काय? अगो थंड होईल ते जेवण. चला चला सुरू करूया आता. हा चला जेवा जेवा. हा अरे हळूवाडी राहिले. घ्या 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 घ्या. हा घ्या तुम्ही पण घ्या. ऐका ना जावई बापू, बघ झालंय सगळ्यांना वाढून वगैरे झालंय, आता तुम्ही बसा इथं जेवायला. हा नाही नाही तुम्ही बसू नका, मी पटकन खुर्ची लावते. ओ सासूबाई तुम्हाला एकदा सांगितलं ना मी आज फक्त वाढणार आहे तुम्हाला. तुम्ही नुसता तावा मारायचा, मी नंतर जेवतो. तुम्ही घ्या 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 ए घ्या सुरू. हा एक मिनिट. हा नाही नाही हे बघा धन्यवाद करायची काही गरज. वदनी कवन घेता नाम घ्या श्री हरीचे, सहज हवन होते नाम घेता पुकाचे. जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण हे जाणीजे यज्ञ कर्म. जय जय रघुवीर समर्थ समर्थ. वा 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 मस्त. चला चला आता करूया सुरुवात. करा करा. आणि कसं झालंय सांगा बरं का जेवण. जाय बापूंनी स्वतः केलं एकदम भारी स्वयंपाक. काय आपल्या पप्पा ओ एजंट धनाजी काय झालं? पाणी 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 घ्या पाणी घ्या पाणी घ्या. काय झालं? काय हळू हळू हळू. तिखट लागलं का जेवण? काय नाही ते बहुतेक मिरची खाल्ली का काय कळलं मला. मिरची तसं मी 4 कमीच टाकल्या होत्या. नाही ना काय झालं? तुम्हाला पण मिरची लागली काय? भारी आवडलं ना? नाही हा नाही नाही समजा नाही कोण म्हणाल. समजा आवडलं असेल.
वाढू का अजून? नको. वाटतच तर म्हणाल तुम्ही आवडली म्हणून. माझी नको म्हणजे आहे माझ्या ताटात आहे ना, लागली तर मागन मी. उगाच वेस्टेज नको जायला. करा मग. हा चला चला जेवा जेवा. काय पाणी पिताय तुम्ही? अहो तर नुसतं पाण्यानंच पोट भरणार आहे काय? जेवण कधी जेवणार? हा तसंच राहील ना ते सगळं. वेस्टेज जाईल. वेस्टेज धनजीराव. हा हे घ्या भाजी घ्या अजून. खाल्लीच नाही तुम्ही अजून भाजी. आई तुम्ही घ्या हो, घ्या. लाजू नका. घ्या घ्या लाजू नका. हो घ्या. तुम्हाला वाढू का अजून? हा घ्या घ्या. ताट घ्या. ताट घ्या इकडे. एवढं खाते आधी. काय तुम्ही लाजताय सारखं. घ्या आळूवडी घ्या. चला आळूवडी घ्या. हा घ्या. आवडलं ना मग बस. गप्पू हे घ्या पाणी घ्या. पाणी घ्या. पाणी प्या. पाणी प्या. अहो कशाला गडबड करायची? जेवताना पण गडबड असते तुमची. काय काय केलंयस हे? अख्खी तिखटाची बरणी होतलीस का जेवणात? काय तिखट? मग काय किती झणझणीत झालंय हे. असं करतात स्वयंपाक? ए वैदू उगाच काय पण बोलू नको. हा जावई बापू अहो खूप खूप सुंदर जेवण झालंय. हा काळजी करू नका तुम्ही. आई उगाच खोटं बोलू नकोस आता. आणि का वेळ झाला तुम्ही हेच जेवताय? कशाला? ठेवा ठेवा ताट बाजूला. आपण एक काम करूया. आपण ऑर्डर करूया काहीतरी. बाजूला ठेवा ताट. काय बोलताय तुम्ही? हे जेवण खरंच तिखट झालंय काय? वैदे अगं बाळा असू दे. काही नाही. काय असं कधी मधी असं जेवायला पाहिजे झणझणीत. असू दे. मस्त आहे. चांगलंय. अहो पप्पा काय बोलताय? तुम्हाला ऑलरेडी त्रास होतो. उगाच पोट दुखेल. ठेवा ताट बाजूला. गप्पू ठीक आहे. तू आई तू पण एक सेकंड. तुम्ही याला वाईट वाटेल म्हणून खाताय का हे सगळं? खरंच त्याची काहीच गरज नाहीये. आपण एक काम करूया. हे बाजूला ठेवूया. आपण काहीतरी मागवूया पटकन. हा चला ताट आवडते. ताट खाली ठेवा दी. अगं खाली ठेव म्हटलं ना. काही कुठून काही मागवायची गरज नाहीये. कळलं? बघ जरा तिखटच झाले ना जेवण. मी बघते ते कसं कमी करायचं. पण सगळ्यांनी हेच जेवण जेवायचं. कळलं? आई तू का डबल कष्ट घेतेस? मागवते ना मी. लगेच येईल पटकन. सांगितलं ना एकदा. हा अगं त्यांनी एवढं प्रेमाने बनवलं ना जेवण. ते काय नाही. सगळ्यांनी हेच जेवण जेवायचं. तुम्ही जरा 10 मिनिटं बाहेर बसा. तायडी जा. झालं बास झालं आता. रमावतीची आई आहे पण पोटच्या लेकीची काहीच किंमत नाही हिला. सुनेनं केलेलं सगळं चालतं. लेकीचं काहीच चालत नाही. एवढीच जर हिच्या डोळ्यात मी खुपत असलं ना तर मला नाही राहायचं इथं. ओ का नाही का भिताडे कधीच हाक मारते. आम्हाला काय म्हणाल्यात काय? आम्हाला वाटलं तुमचं तुमचंच चाललंय. PSI गोष्टी नको त्या गोष्टींचा विचार करत बसण्यापेक्षा बॅग भरा आणि चला निघा. चला म्हणजे? हा तुम्हाला माहिती आहे ना आमचं पोस्टिंग रामावतीत झालंय. आम्ही ऑन ड्युटी येते. असं अचानक फिरायचा प्लॅन नका करू.
फिरायला जायचं नाही म्हणते मी, आपल्या घरी जायचं म्हणतीये. हो कारभारीण बाई, काय झालं तुम्हासनी? हा, अपमान झालाय माझा या घरात, वेळोवेळी फक्त अपमान. ही माई कायम माझ्याशी मला किंमत नसल्यासारखं बोलती. आता मला या घरात थांबायचं नाही, मला निघायचंय. तुम्ही काय करताय? काय सांगा, येताय का कसं? आपण इथं आणि इथंच राहायचं. का? माझा अजून झालेला अपमान बघायची हौस आहे तुम्हाला? इथून पुढे या घरात तुमचा अपमान होणार नाही याची गॅरंटी आमची. आणि इथून पुढे माई तुम्हाला हवं ते करते, हा शब्द आहे आपला. एवढा कॉन्फिडन्स? कारण असंच काहीस नजरेच्या टप्प्यात आलंय आमच्या. आता तुम्ही ठरवा, आमच्यावर विश्वास ठेवून इथंच थांबायचं का अख्ख्या प्रॉपर्टीवर पाणी सोडून निघून जायचं. शेवटची संधी देते. चालतंय की. जावई बापू, अहो एवढं मनाला लावण्यासारखं काही नाही झालंय. बरं हे बघा, आता परत कधी एखादा पदार्थ तिखट झाला का नाही, ही अशी छान कणिक मळून घ्यायची आणि मग असे त्याचे छान बारीक बारीक गुलाबजाम एवढे गोळे करायचे. हा, आणि मग ते असे आमटीत सोडायचे आणि मग का नाही हे लिंबूची एक फोड घ्यायची आणि त्यात असं पिळायचं आणि त्याला उकळी आली का मग ते गोळे असे अलगद बाजूला काढून ठेवायचे. मग बघा चुटकी सरशी असं तिखटपणा कमी होतो का नाही ते. ओ संसाराचं पण हे असंच असतं बघा. संसारात तिखटपणा आला का नाही का मग सुखाच्या आठवणीचे गोळे करायचे का मग म्हणजे त्या आठवणी सगळा तिखटपणा शोषून घेतात. टेस्ट करा, झालाय का तिखटपणा कमी? झालाय का? आई खरंच सॉरी. नाही म्हणजे तुम्ही सगळ्यांनी मला वाईट वाटू नये म्हणून तिखट झालेलं जेवण गोड म्हणून खाल्लं. भाग्य माझं, खरंच भाग्य माझं की मला तुमच्यासारखं प्रामाणिक मनाचं कुटुंब लाभलं. माफ करा मला आई. अहो जावई बापू, एवढं माफी मागण्या एवढं खरंच काय नाही झालंय. आणि चुका माणसांकडनंच होतात ना, आणि चुकतो कधीतरी माणसाचा अंदाज. तुम्ही काय असं रोज रोज थोडी करता. आणि अहो तुम्हीच काय, कधी कधी मी पण चुकते. तुम्हाला सांगते, मी जेव्हा लग्न करून पहिल्यांदा या घरी आले ना, तेव्हा तर माझा एवढा गोंधळ उडायचा. रोज आपलं जेवण तिखट होतंय, कधी खारट होतंय, कधी गोड होतंय. हे लय बडबडायचंय मला. जाऊ द्या, तुम्ही नका काळजी करू. किती सांभाळून घेता हो तुम्ही. वैद्य म्हणलं तसं बाहेर हॉटेलनं जेवण मागवलं असतं, तुम्हीच म्हणला
हेच जेवण दुरुस्त करून जेवूया म्हणल्या. खरंच कमाल आहे तुमची आई. तुम्ही पण माझ्या माईसारख्याच आहात. सगळ्यांना सांभाळून घेतात त्या पण. आणि ते तुम्ही सांगितलेलं संसाराचं पण लक्षात आहे हा माझ्या. काय जावई बापू तुम्ही पण. अहो आई, तुम्ही जावई बापू नका हो म्हणू मला. तेजा म्हणा फक्त. हा हो नाही असं कसं. हा बघा, जावयाचा तसा मान असतो तो, आणि तो ठेवायलाच लागतो. अहो, आणि आता तुम्ही एवढं प्रेमानं आमच्यासाठी जेवण केलं, तेच थोडस वर खाली झालं, गडबड झाली तरी चालते, एवढं काही नाही. अहो आई, खरंच सांगतो, माझा उद्देश फक्त तुम्हाला आराम मिळावा एवढाच होता. खरंच सॉरी. हे सगळं बघा, आता पुन्हा पुन्हा माफी मागत राहिल ना तर मी खरंच रागवेन बरं का. नाही नाही, सॉरी सॉरी. बघा परत ते म्हणजे नाही बोलत आता. असं आता कसं. बरं ते जावई बापू, आता तुम्ही तेजा, आमची वैदई कधी कधी राग करते, तेवढं फक्त तिला सांभाळून घेत जा. माहितीये, सारखं चिडत असते माझ्यावर. हो नाही नाही, म्हणजे तिच्या मनात तसं काही नसतं. हो म्हणजे मनानं खूप चांगली आहे ती, फक्त खोटेपणाची चीड आहे तिला, एवढंच. ते माहितीये मला, तेवढा अनुभव आलाय. म्हणूनच तर प्रेमात पडलोय त्यांच्या. हा काय म्हणालात का? काही नाही ते म्हणलं सांभाळून घेईन मी, तुम्ही नका काळजी करू. बर, माझं हे सगळं आवरलंच आहे. मी बाकीच्यांना बोलावून घेऊन येते. नाही नाही, तुम्ही थांबा इथंच, मी जाऊन बोलून आणतो. बर चालू द्या तुमचं. आलोच. कुठे गेली ती? गडबडीत इथंच राहिलं तू. सापडणं पण झालंय, गावलं नाही तर अवघड आहे. खंडर तू? दाजी तुम्ही तुम्ही इकडे? तुम्हाला काय पाहिजे होतं काय? गुड क्वेश्चन. मला काय पाहिजे ते तू देणार आहेस का? तुम्ही अचानक इकडे कसं काय? म्हणजे तू काय करतो इकडे? ते मी आपल्या बागेत तमालपत्रीची झाडं लावलीत ना, मग पाणी सोडायचं असते. ते मेन पाईपलाईन ह्या खोलीच्या खालीच आहे, ती चोक झाली आहे. मग ते बघायला आलतो कुठं पाईपलाईन. आणि मग नवरात्री आली नाही काय, नवरात्री त्याचीच तयारी. मग त्या अडगळीत काय सामान लागलं बिगलं तर इकडे जळमाट काढायची, झाडलोट. खंडर तुझा अभ्यास लय दांडगा आहे बरं का. नाही, मला एक प्रश्न पडला होता. म्हणजे बघ, माईंनी एवढा मोठा बंगला बांधलाय, त्यात एवढ्या खोल्या बांधल्यात. हा म्हणजे एक माणूस एका खोलीतनं शिरतोय आणि दुसऱ्या खोलीतनं बाहेर पडतोय, आहे की नाही? म्हणजे मला अजून एक इंटरेस्टिंग प्रश्न पडलाय बरं का. म्हणजे बघ, कोणाचं एवढं डोकं चाललं असेल, म्हणजे कोण तो गवंडे होता त्याने एवढा मोठा बंगला बांधला असेल? तुला काय वाटतंय? असेल कोणतरी एक बुल मकबूल. सगळं ताजमहल सारखं करून ठेवलं बघा. त्याला हुशार म्हणणार होतो मी. पण मला एक कळत नाही, त्या हुशार माणसानं एकच खोली अशी वेगळी का बांधली असेल? म्हणजे अशी आडोशाला, सगळ्यांच्या नजरेच्या आड. दाजी मला काय वाटतं माहिती काय, ही खोलीच पहिल्यांदा बांधली असेल गवंड्यांना राहायला, आणि मग बंगला बांधला असेल. मग ती खोलीच अशीच राहिली. पॉइंट आहे.
जाऊ मी. पण ही खोली तर बंद होती ना, तूच उघडलीस आत्ता. तू येतो जातो का इथं आधी मध्ये? नाही तर मी म्हणलं नाही का आत्ता चालतो. ते पाईपलाईन चोक झाले, नवरात्रीचं काम आहे, मग चोक झाले ते. बर, तस तर तस. चल कुठं बोळ काढायला. नाही म्हणजे जिथं तुमलं की नाही तिथलं बोळ काढू ना, म्हणजे कसं बाळबाळ व्हाईल. हा, तुम्ही कशाला त्रास घेताय दाजी? तुम्ही जावं या घरचं, ते ज्याला कळलं तर हाणल मला. पॉइंट आहे. जावई मग मी जावई. दाजी झोप. ते चोक कुठं होते ते सापडले की मला सांगायचं. येऊ. कमाल. आई म्हणजे खरंच तुमच्या हाताला लई भारी चव आहे खरंच. जाम आवडलं मला. नाही म्हणजे आई, ते मी जो काय घोटा घालून ठेवला होता तो तुम्ही एवढ्या सहजपणे निस्तारला. म्हणजे मी तुमचे उपकार कसे फेडू तेच मला कळत नाही. खरंच थँक्यू आई. कोणी सांगितलं होतं आगाऊपणा करायला? ए वैधू, आगाऊपणा काय म्हणतेस? हा, त्यांनी आता आपल्यासाठी एवढं प्रेमाने जेवण केलं. खरंच जावई बापू, तुम्ही ना खरं लईच धावपळ केली आणि हे सगळं तुम्ही स्वतःच्या हाताने बनवलं. काय गरज नव्हती. तुम्ही सुमनला नुसतं सांगितलं असतं तरी तुम्हाला काय पाहिजे नको ते सगळं करून दिलं असतं तिने. हा, असं कसं एजंट सासरे? आता एवढा इथं गडी बसलेला असताना मी आईना कामाला लावणार बरं दिसतं का ते? आणि ते माझ्या स्वभावात नाही तसं. ती तरी आईला डबल कष्ट करावे लागलेस ना. हा, मान्य करतो मी, चूक झाली माझ्याकडनं. पण तुम्ही ते हॉटेलचं जेवण मागवायचं म्हणत होता ते तर नाही आणू दिलं ना. आणि आईच्या हाताला प्रेमाचं गुपित असते, ते कुठेच मिळू शकत नाही. बरोबर की नाही एजंट सासरे? एकदम बरोबर. जेवा जेवा. वैदी, हा जो काही घाट घातलाय ना तो फक्त तुमच्यासाठीच. हा जरा तिखट झालंच, पण एक ना एक दिवस माझ्या प्रेमाचा गोडवा तुम्हाला नक्की जाणवेल. काय कुठं काय? मला जरा बोलायचंय तुझ्याशी. ते मला तुमच्याशी, ऐका की, नाही मगाशी माझ्याकडनं जेवण तिखट झालं आणि माझ्यामुळे तुम्हा सगळ्यांना तिखट जेवण जेवायला लागलं, म्हणून सगळ्यांची माफी. चूक झाली माझ्याकडनं. मी आईंचं खरंच कौतुक वाटलं मला. त्यांनी जेवणातला तिखटपणा चुटकीसरशी गायब केला. आज आयुष्यात एक गोष्ट शिकलो मी. जेवण जर तिखट झालं असेल तर कणिक मळायचं आणि गुलाबजाम सारखे असे छोटे छोटे गोळे करायचे आणि आमटी उकळल्यानंतर त्यात अलगद सोडायची. म्हणजे कसं, त्या आमटीतला तिखटपणा ते गोळे शोषून घेत.
संसाराचं पण नसच असते. संसारात पण तिखटपणा आला तर सुखाच्या आठवणीचे गोळे करायचे. मग त्या आठवणी सगळा तिखटपणा शोषून घेतात. आणि ऐक ना, झाली तुझी फिलॉसॉफी झाडून झाली. ऑलरेडी तुला न बोलवता तू आमच्या घरात शिरलास, किचन मध्ये शिरलास, सगळ्यांना जेवण बनवलंस, खाऊ घातलंस. आता अजून काही बाकी नाहीये ना? मी तुला एक रिक्वेस्ट करते, प्लीज जा इथून आता. मी कुठं जात नसतोय. तुम्हाला मगाशीच सांगितलं की मी जोवर तुम्ही माझ्यासोबत येत नाही तोवर मी इथनं काय हलत नाही. आता मी बोलवलंय तुला न्यायला? मी सांगितलं मी नाही येणार आहे त्या घरात. हा कळलं 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 मला तुमचं. आपण एक खेळ खेळूया. आपण टॉस उडूया. म्हणजे? नाही म्हणजे माझ्यावर नाही, देवावर विश्वास आहे ना? हा, आपण टॉस सोडूया. म्हणजे बघा, हा आता कॉइन आहे. हा छापा, हा काटा. छापा पडला तर तुम्ही आत्ता माझ्यासोबत ताबडतोब घरी येणार. शक्यच नाही. आणि काटा पडला तर मी आता इथनं निघून जाईन. चालेल? नाही म्हणजे नसेल तर मग म्हणजे खरंच उडवायचं म्हणताय आता? बर ठीक आहे. उडवतोय. 1 2 3. जा लवकर तुझं सामान आवर आणि जा इकडून. ना गाडीत बसा. काय? गाडीत बसा. छापा पडलाय. अहो खरंच पडलंय. बघा बघा की बघण्याची हिंमत होत नाही काय? हा, तू उगाच या फालतू गेम्स मध्ये मला अडकवू नकोस. आतापर्यंत केलीस ना, हवी तेवढी मनमानी केलीस की नाही? मी रिक्वेस्ट करते तुला, मला आणि माझ्या घरच्यांना खरंच एकटं सोड. जगभर शब्द देत फिरतोस की नाही तू? आज मी तुला शब्द देते, तू कितीही प्रयत्न केलेस ना तरी मी तुझ्यासोबत त्या घरात पाऊल ठेवणार नाही. आणि ही काळ्या दगडावरची रेख समज. आत्ताच्या आत्ता आत यायचं, माझ्या घरच्यांना तोंड दाखवायचं आणि ताबडतोब निघायचं इथून. काय? अहो छापा पडलाय. तुम्ही म्हणला होता की सगळं. आणखी बडीव, आणखी बडीव. मला शब्द देऊन गेल्या. अहो आम्ही पण शब्द दिलाय. आता जाणार तर तुम्हाला घेऊनच जाणार, नाही तर नाही जाणार. आणि आपला शब्द म्हणजे परमनंट मार्कर असतोय, तुमच्यासारखा नाही. चला आजचा मुक्काम इथंच. जावई बापू. हो जरा आता झोप नको, आता झोप. मस्त झोप लागेल आता. तायडे हो. अरे जावई बापू, या या, बसा बसा. हे वैदे, जावई बापूंना बडीशेप दे.
जेवल्यावर खावी, पचायला चांगली असतं म्हणजे मग. जावई बापू, मी काय म्हणतो, आता कशाला जायच्या भानगडीत पडताय घरी परत? आजचे दिवस मुक्कामीच राहावा. काही गरज नाहीये. पप्पा ते त्याला काम आहे ऑलरेडी, त्याला घरी जायचंय. हे काय, हे बडीशोप घेऊन निघणारच होतं की नाही? कोण म्हणलं तुम्हाला मी जाणार आहे म्हणून? मी काय जाणार नाहीये, मी इथंच थांबणार आहे. मी थांबणार आहे म्हणलं आज. आईनं सांगितलं की मी दुपारी. मला हा म्हणजे ते फोनवर मगाशी फोनवरती ते जालिंदर मामाला सांगितलं काय? म्हणजे तुम्हाला सांगितलं नाही का मी थांबणार आहे ते? म्हणजे आता जाऊ म्हणताय का मी? नाही जावई बापू, अहो नाही, तुम्ही सांगितलं मला, माझं सांगायचं राहून गेलं यांना. हा ए वैदू, अगं थांबणार आहेत ते. हा थांबा ना तुम्ही, बसा. हा ते मी सांगितलं होतं तुम्हाला, मला आठवते ना. तर मी काय म्हणतो, आपण मस्तपैकी रात्रभर गप्पा मारत बसू. हा गप्पा मारू. पण तुम्ही थकले असाल ना आता, म्हणजे त्यामुळं झोपा. हे बघा जावई बापू, तुम्ही आणि वैद्य हे तुम्ही दोघं आमच्या रूम मध्ये झोपा. हा आता तुमच्या रूम आणि माझ्या रूम मध्ये काही एसी फिशी काही नाही बरं का, पण असं फॅन आहे ना वर, एकदम फॅन फुल करायचा. काय थंडी वाजूस्तोवर वार येते. आणि आता काय थंडीचे आणि पावसाचे दिवस आहेत, मस्त झोप लागेल. फॅनचं म्युझिक चालू असतंच गोंग गोंग. आणि सुमन आपलं हातरून टाकीत पडतो आम्ही इथं, आहे की नाही? काही गरज नाहीये. म्हणजे तुमची उगाच गैरसोय होईल ना पप्पा. आणि हा बरोबर आहे यांचं. हा तेच आम्ही आता डिस्कस करत होतो बाहेर. ते ह्यांना दोघी बहिणींना काहीतरी महत्वाचं बोलायचंय, काहीतरी डिस्कशन करायचंय, करू दे त्यांना. मी झोपतो इथं बाहेर पलंगावर. अहो नाही जावई बापू, अहो असं कसं? हा ए वैदई, आता जावई बापू नका बाहेर झोपवायचं का? हा कुणी बघितलं तर कसं वाटेल ते? कुणी कशाला बघेल मी कुठे झोपलोय ते? आणि जरी कुणी बघितलं तर मला दिसणारच नाही. मी एकदा झोपलो की झोपलो. नाही जावई बापू, हे असं काही चालणार नाही. आम्ही सांगतोय का नाही, तुम्ही आमच्या खोलीत झोपा. हा अरे देवा, आज रात्रभर ह्याच्यासोबत एकाच रूम मध्ये राहावं लागणार आहे वाटतं.